Hello friends, today we will learn various types which are present in the systematics of living organism. Today we will learn taxonomy category and taxonomy hierarchy. These are the two steps which are used for the classification of various organisms present in the nature. नेचरमध्ये भरपूर ऑर्गॅनिझम्स आहेत. ते ऑर्गॅनिझम सगळे काही आपल्या लक्षात राहणं, सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करणं शक्य नाही आणि त्यामुळे त्याची मांडणी आपल्याला सिस्टमॅटिक करावी लागेल. त्यासाठी एक पॉइंट काय दिलाय, टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज, वर्गवारी कशी केली त्यांनी. क्लासिफिकेशन इज नॉट सिंगल स्टेप प्रोसेस बट इन्व्हॉल्व्स हायरार्ची ऑफ स्टेप्स इन विच इच स्टेप रिप्रेझेंट रँक ऑर कॅटेगरी. असे नुसते एवढे मोठे असे नाव देऊन उपयोग नाही. तर तुम्हाला ते सगळं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यातले काही ग्रुप्स करावे लागतील, काही गट करावे लागतील आणि त्या प्रत्येक गटाला एक रँक, त्या प्रत्येक स्टेपला एक रँक द्यावा लागेल, क्रमांक द्यावा लागेल. आणि त्या रँक देण्याच्या पद्धतीलाच आपण म्हणतो कॅटेगरी, वर्गवारी करावी लागेल आपल्याला. हे हायर, लोअर, मीडियम असं वर्गवारी, त्याचं रूपांतर, डिस्क्रिप्शन करावं लागेल. म्हणजे ते आपल्या लक्षात राहण्यासाठी सोपं झालं. कॅटेगरी. Since the category is a part of overall taxonomic arrangement, is called taxonomic category. आता मग taxonomy व्याख्या लक्षात आहे का? Taxonomy is the branch of biology which deals with the study of classification, identification and nomenclature. एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा त्याची वर्गवारी करायची आपल्याला. त्या वर्गवारीला म्हणायचं taxonomic category. And all categories together constitute. आणि सगळ्या कॅटेगरी एकत्रित येऊन जी प्रोसेस केली जाते तिला म्हणायचं टॅक्सॉनॉमिक हायरार्ची. टॅक्सॉनॉमिक हायरार्ची असं म्हणायचं. किंगडम. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरी कोणत्या आहेत? सगळ्यात मोठी कॅटेगरी कोणती आहे? किंगडम. त्याच्यानंतर डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसिस. किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसिस आर कॅटेगरीज इन हायरार्चिकल सिक्वेन्स. या सिक्वेन्सने कॅटेगरी केलेली आहे. हायर टू लोअर अँड लोअर टू हायर रँक मध्ये. स्पेसिस पासून वर गेलो आपण तर लोअर टू हायर, आणि किंगडम पासून खाली आलोच तर हायर टू लोअर. अशा कॅटेगरीमध्ये, सिक्वेन्स मध्ये आपल्याला ते दिलेलं आहे. अँड दीज आर कंपल्सरी कॅटेगरीज. बिसाइड, त्याच्याशिवाय दीज आर सम फॅकल्टी कॅटेगरी. त्याच्याशिवाय आणखीन काही कॅटेगरीज आहेत. जसे उदाहरणार्थ सब ऑर्डर आहे, सब फॅमिली आहे, सब डिव्हिजन आहे, सब थायलम आहे, सब ऑर्डर आहे, सब क्लास आहे, अनेक सब सब म्हणजे त्याचे पुन्हा आपण कॅटेगरीज पाडलेले आहे. आणि असं करून आपण पूर्ण वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे त्या पद्धतीने. म्हणजे किंगडम 2 आहेत जगामध्ये, किंगडम अनेक आहेत. समजा 2 म्हणण्यापेक्षा 1, 2, 3, 4, 5, 6 किंगडम सांगितले आपल्याला. त्या पद्धतीने फर्स्ट किंगडम अरिस्टॉटल, फर्स्ट म्हणजे 1 किंगडम सिस्टीम, 2 किंगडम सिस्टीम कार्लस ल्युनॉस, 3 किंगडम सिस्टीम कोपलँड, Haeckel, 3 kingdom system Haeckel, 4 kingdom system Copeland, 5 kingdom system R.F. Whitaker, 6 kingdom system Carl Lewis. हे जे सगळे सिस्टीम आल्या किंगडमचा अभ्यास जो आला, हे ह्या हायरार्चिकल टॅक्सॉनॉमी मध्ये पाहायला जातो. आता नेमकी ती टॅक्सॉनॉमी कशी आहे? म्हणून टॅक्सॉनॉमिक हायरार्ची. तर टॅक्सॉनची व्याख्या पाठ करावंच सांग. टॅक्सॉन इज अ टॅक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. याचे जे लॅम 1948 साली दिलं. प्लांट किंगडम इच वन ऑफ द फॉलोइंग सच ॲज अँजिओस्पर्म, डायकोटिलडॉनी, पॉलीपेटली, माल्वेसी, रिप्रेडेक्स टॅक्सॉनॉमिक ग्रुप. एक ग्रुप घेतला बाजूला काढून गट. आता अँजिओस्पर्मच घेतले आपण सगळे, त्यातली फॅमिली, ऑर्डर सगळं केलं तर त्याला आपण म्हणतो टॅक्सॉन. त्या ग्रुपला आपण एक नाव काय दिले? टॅक्सॉन. जसं उदाहरणार्थ कॅटेगरी, समजा इकडे कॅटेगरी मांडल्या आपण सगळ्या, किंगडम पासून तिथे स्पेसिस पर्यंत. Kingdom is the highest category of classification and species is the lowest category of classification. म्हणजे असं कॅटेगरी म्हणून टॅक्सॉन तयार होते, आपण शिकलो. म्हणून किंगडम, टॅक्सॉन प्लांटी, टॅक्सॉन एनिमेलिया. डिव्हिजन और फायलम. डिव्हिजन म्हटलं की बॉटनी मध्ये असतं, फायलम म्हटलं की झुलॉजी मध्ये असतं, असं लक्षात ठेवायचं. डिव्हिजन अँजिओस्पर्मी आणि फायलम कोरडाटा एनिमेलिया मध्ये. क्लास डायकोटिलडॉनी, द्विदल वनस्पती, इकडं रेप्टिलिया, सरपटणारे प्राणी. सब क्लास पॉलीपेटली, इकडं डायसिडा, पी सायलेंट, डायसिडा, DIAP, डायसिडा.
सब क्लास इकडे झालं. सिरीज थॅलामिफ्लोरी इकडे सिरीज नसतं. ऑर्डर माल्वेल्स तिकडे स्कॅमाटा. फॅमिली माल्वेसी तिकडे इलापिडी, म्हणजे बॉटनीमध्ये माल्वेसी इकडे इलापिडी. नंतर जीनस, आता नाव आहे कशाचं आहे, हिबिस्कस इकडे नजा. स्पेसीज रोझा सायनेन्सिस तिकडे नजा. म्हणजे याचं खरं नाव लक्षात आलं तुमच्या, चायना रोज, जास्वंद. आपलं जास्वंदाचं नाव आहे हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. आणि जास्वंदाचा किंगडम आहे प्लांटी. जास्वंदाची डिव्हिजन आहे अँजिओस्पर्म, क्लास आहे डायकॉटिलेडोनी, सब क्लास आहे पॉलिपेटली, सिरीज आहे थॅलामिफ्लोरी, ऑर्डर आहे माल्वेल्स, फॅमिली आहे माल्वेसी, जिनस आहे हिबिस्कस आणि स्पेसीज आहे रोझा सायनेन्सिस. आणि हे जे नाव आहे नजा, एक एन कॅपिटल आहे जिनस, दुसरं एन स्मॉल आहे स्पेसीज. जिनसचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल काढतात, स्पेसीजचं पहिलं अक्षर नेहमी स्मॉल काढतात. आणि नजा हे कोब्राचं नाव आहे. कोब्रा नाव, कोब्राचं सायंटिफिक नेम काय, नजा. एक जिनस आणि एक स्पेसीज. मग त्यांची फॅमिली, त्यांचं किंगडम ॲनिमेलिया, त्यांचं फायलम कोरडाटा, त्यांचा क्लास रेप्टिलिया, त्यांचा सब क्लास डिप्सिडा, त्यांचं सिरीज त्यांना नसते, ऑर्डर स्कॅमाटा, फॅमिली इलापिडी, जिनस नजा आणि स्पेसीज नजा. हे तोंडपाठ करावं लागतं सगळं. अशा अनेक फॅमिली पुढे तुम्हाला असतात जे परीक्षेमध्ये एमसीक्यू येत असतो. आणि त्या पद्धतीने व्यवस्थितपणे हे टॅक्सॉनॉमी नीट लक्षात ठेवा. हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे की दिस इज अ बेसिक बायोलॉजी. बेसिक फाउंडेशन शिकतो ना आपण, तशा पद्धतीची ही बेसिक बायोलॉजी आहे. आणि म्हणून हे पद्धतशीर लक्षात ठेवायचे की टॅक्सॉनॉमी कॅटेगरी म्हणजे काय, त्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये ओव्हरऑल टॅक्सॉनॉमिक अरेंजमेंट केलेली आहे. त्यानुसार कॅटेगरी टाकून त्या कॅटेगरीला एकत्रित करून टॅक्सॉनॉमिक हायरार्ची काढलेली आपण. टॅक्सॉनॉमिक हायरार्ची मध्ये किंगडम आहे, डिव्हिजन आहे, क्लास आहे, ऑर्डर आहे, फॅमिली आहे, जिनस आहे, स्पेसीज आहेत. आणि याच्या पद्धतीने ती कंपल्सरी करून त्याच्याशिवाय आपण त्यामध्ये अनेक काही फॅकल्टिव्ह कॅटेगरीज आहेत. जसं सब ब्लॉक आपण सब ऑर्डर, सब फॅमिली, सब फायलम. जसं सब फायलम कोरडाटा फायलम आहे, आणि सब फायलम हिरोकोरडाटा, सब फायलम सिकॅलोकोरडाटा, सब फायलम व्हर्टिब्राटा, असे सब फायलम पण असतात पुढे. मग अशा पद्धतीचे अनेक भाग वेगवेगळे करून आपण जगामध्ये बॉटनी आणि झुलॉजी यांचं जबरदस्त असं क्लासिफिकेशन केलेलं. आणि म्हणून आपल्याला जर व्यवस्थित पॉइंट क्लिअर करायचे असतील, आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे असतील, सीईटी मधले एमसीक्यू आपल्याला जशाला तसे परफेक्ट सोडवायचे असतील, हे तसं पाठ पाहिजे. जोड्या लावून देऊ शकते, असं जोड्या लावून देऊ शकतं, किंवा एमसीक्यू मध्ये येऊ शकतं, किंवा रिझन असर्शन मध्ये येऊ शकतं. त्या पद्धतीने आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. दॅट्स वाय इट इज व्हेरी important for the CET exam. It is not important for the board, but it is very important for the CET. CET मध्ये MCQ येतात, त्यामुळे हे चांगलं किंगडम, डिव्हिजन, ऑब्लिक फायलम, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज चांगलं लक्षात ठेवा. वनस्पतीमध्ये याचं नाव दिले त्यांनी चायना रोज, म्हणजेच रोझा सायनेन्सिस, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. त्याचं किंगडम लक्षात ठेवायचंय, डिव्हिजन लक्षात ठेवायचं, किंगडम प्लांटी, डिव्हिजन अँजिओस्पर्म, क्लास डायकॉटिलेडोनी, सब क्लास पॉलिपेटली, सिरीज थॅलामिफ्लोरी, ऑर्डर माल्वेसी, फॅमिली माल्वेसी आणि जीनस हिबिस्कस आणि स्पेसीज रोझा सायनेन्सिस. पक्कल पाठच पण टाकायचं व्यवस्थितपणे. ओके, सी यू टुमॉरो.